नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा। महाविकास आघाडीच्या 40 जागा महाराष्ट्रात निवडून येतील असा दावा काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केला। जालन्यात डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ ते आले असता उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन करताना ते बोलत होते। जे महाराष्ट्रात घडतंय तेच भारतात घडणार आहे असं म्हणत 4 जून रोजी जेव्हा निकाल लागेल तेव्हा भारताचे नवनिर्वाचित लोकसभेत इंडिया आघाडीचा पंतप्रधान असतील असं देशमुख म्हणाले। एनडीएला ठरवावं लागेल की विरोधी पक्षनेता कोणाला करायचंय, कारण प्रधानमंत्री इंडिया आघाडीचाच होणार आहे असं म्हणत अमित देशमुख यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय। इंडिया आघाडीचं सरकार भारतामध्ये सत्तेवर येईल आता कुणाच्या मनामध्ये शंका नाही आहे। महाविकास आघाडीच्या 40 जागा महाराष्ट्रामध्ये निवडून येत आहेत आणि महाराष्ट्रात जर यावा असेल तर भारतात काही वेगळी हवा असेल असं नाही। जे महाराष्ट्रात घडतंय तेच भारतात घडणार आहे आणि म्हणून आता 4 जूनला जेव्हा निकाल लागेल, 6 जूनला जेव्हा मतमोजणी पूर्ण होईल तेव्हा विजय वडेट्टीवारजी, मी आपल्याला सांगू इच्छितो की भारताच्या या नवनिर्वाचित लोकसभेमध्ये इंडिया आघाडीचा पंतप्रधान असेल आणि एनडीए यांना आता ठरवावं लागेल विरोधी पक्ष नेता कोणाला करायचा। जालना लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ काल सिल्लोड येथे भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी व्यासपीठावर उमेदवार रावसाहेब दानवे, मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेसह इतरांची उपस्थिती होती। यावेळी नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे। पण या संविधानाबरोबर संविधानाचा जो पार्ट बी आहे त्यामध्ये मात्र घटना दुरुस्ती होऊ शकते। पण यामध्ये मला सांगताना अतिशय दुःख होतं की काँग्रेस पार्टीने 80 वेळा आणि इमर्जन्सीच्या काळात अतिशय चुकीच्या पद्धतीने बाबासाहेबांच्या संविधानाची मोडतोड केली। तेच काँग्रेसवाले आता आपल्या गावागावात येऊन सांगून राहिले आहेत की भारतीय जनता पार्टीवाले संविधान बदलवणार आहे। मी तुम्हाला विश्वासाने सांगू इच्छितो की जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न होतो आणि म्हणून या अपप्रचारापासून सावध। मुस्लिम बंधूंना सांगतात की भारतीय जनता पार्टी वाले खतरनाक है, ये सुनकर आएंगे तो आपको कटवा देंगे, पाकिस्तान भिजवा देंगे असा अपप्रचार करत आहे। मला सांगा, या 10 वर्षामध्ये आम्ही अनेक योजना आणल्या। उज्ज्वला योजना आणली, आयुष्य योजना आणली, वयोश्री योजना आणली, शेतकऱ्यांना पैसा पाठवला। कुठल्या तरी योजनेमध्ये आम्ही दलित मुसलमानांवर अन्याय करण्याचा निर्णय घेतला का? बिलकुल घेतला नाही। सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास हीच भूमिका घेऊन आम्ही काम केलं आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की कुठलाही माणूस हा त्याच्या जातीने मोठा नाही, धर्माने मोठा नाही, पंथाने मोठा नाही, सेक्सने मोठा नाही, त्या माणूस आपल्या गुणाने मोठा आहे याच्यावर आमचा विश्वास आहे। पुण्यातील एनडीए परिसरात बॉम्ब सापडल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान बीडीडीएस पथकाने हा बॉम्ब निकामी केलाय। असं असलं तरी सुरुवातीला याची माहिती सर्वत्र पसरल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। उत्तम नगर पोलीस स्टेशनच्या परिसरात कमळादेवी मंदिरामागे एका पुलाचं काम सुरू आहे। हे काम सुरू असताना तिथे हँड ग्रेनाइट्स आढळल्याची माहिती मिळाली होती। पोलीस निरीक्षक कदम, पोलीस उपनिरीक्षक अनुसे, एटीसी पथक घटनास्थळी दाखल झाले। हे ग्रेनाइट त्यांनी नष्ट केलंय। एका 33 वर्षीय शिक्षकाने आपल्या शेतात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात घडली। विवेक संतोष धांडे असं त्या शिक्षकाचं नाव असून घनसावंगी तालुक्यातील रामसगाव येथील ते रहिवासी आहेत। ते नखाते हातगाव येथे जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते। सध्या स्थितीत उन्हाळ्याच्या सुट्टी असल्याने ते गावी रामसगाव येथे आले होते। त्यावेळी त्यांनी गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली आहे। हिंगोली शहरात माती वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरने महिला आणि कुल्फी विक्रेत्याला धडक दिल्याने मोठा अपघात झालाय। यात महिला आणि कुल्फी विक्रेता दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना हिंगोली जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय।
काल झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने अकोल्यातील हिवरखेड सह झरी बाजार, दिवाणझरी, झिजारी, चंदनपूर, नयाखेडा, उंबरशेवडी, कार्ला यासह अनेक गावांना झोडपलंय, ज्यामध्ये शेतकऱ्याच्या अनेक पिकांचं नुकसान झालं असून स्थानिकांच्या घरांचंही नुकसान झालंय. त्यामुळे त्वरित नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी स्थानिक करतायत. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली असून लैंगिक शोषणाप्रकरणी त्यांच्यावर सुरू असलेल्या खटल्यात दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू जिल्हा न्यायालयाने त्यांच्या विरोधात आरोप निश्चित केले. सिंग यांच्या विरोधात गेले वर्षभर देशातील अव्वल पैलवानांनी आंदोलन सुरू केलं होतं. ब्रिजभूषण सिंग हे बराच काळ भारतीय कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष होते. 3.5 शक्तीपीठांपैकी एक पीठ आणि लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचं काल अक्षय तृतीयेनिमित्त सालांकृत आकर्षक पूजा बांधण्यात आली आहे. तर देवीला 100 डझन आंब्यांची आरास करण्यात आली असून आंब्यांच्या या आरासीमुळे देवीचं सौंदर्य आणखीनच खुलून गेलंय. त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मंदिरात मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. नीरज चोप्राने दोहा डायमंड लीग स्पर्धेत 88.36 मीटर भालाफेक करत चांगली सुरुवात केली. मात्र टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडल जिंकणाऱ्या जेकब वडेलिचने 88.38 मीटर भालाफेक करत अव्वल स्थान पटकावलं. नीरजचं अव्वल स्थान अवघ्या 2 सेंटीमीटरने हुकलंय. टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरजने गोल्ड मेडल मिळवलं होतं, मात्र दोहा डायमंड लीगमध्ये जेकब वडेलिचने नीरजला मागे टाकलंय. IPL 2024चा 60वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना 7:30 वाजता होणार आहे. सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर खेळला जाईल. KKR आणि MI यांच्यातील या मोसमातील हा दुसरा सामना असेल. सामन्यासाठी दोन्ही संघांनी आपली तयारी पूर्ण केली आहे. वेळ झाली आहे बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अँड कट. धन्यवाद.